तुम्हाला नूडल्स आवडतात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कामोठेमध्ये नूडल्स तयार करणाऱ्या एका कंपनीत मनसे कार्यकर्त्यांनी धाड घातली. यावेळेला अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कंपनीत अतिशय अस्वच्छ ठिकाणी नूडल्स तयार करण्याचं काम केलं जातंय असं समोर आलं. मागच्या महिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कंपनीवर धाड टाकली होती. त्यावेळेला अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा फार्स केला. मात्र आता पुन्हा एकदा याच कंपनीवर धाड टाकली आहे. अस्वच्छ ठिकाणी नूडल्स तयार करत असल्याचं स्पष्टपणे आता चित्रित झालंय. त्यामुळे या कंपनीवर कुणाचा बरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर कधी कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आमचा आता एकच सवाल आहे की एफडीएने जर कारवाई केली त्या कंपनीवर तर कंपनी पुन्हा नूडल्स कशी बनवते. एफडीएने जर ती जागा सील केली होती तर त्या सील केलेल्या जागेमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये हा गोरखधंदा कसा सुरू होता. त्यामुळे आता आमची मागणी आहे की एफडीएचे जे अधिकारी आहेत ज्यांनी या कंपनी विरोधात कारवाई केली होती त्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. मोबाईल प्रमाणे काही ज्या वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू अशा प्रकारच्या झालेल्या आहेत ज्या आपण रोजच्या रोज खाण्यामध्ये वापरतो. अर्थात आपण सकाळी उठल्यावर आत्ता सगळ्यांना एक सवय लागलेली आहे ती नूडल्स खायची किंवा एखादा सँडविच खायची आणि सँडविच बरोबर त्या सॉसचा वापर करायचा. मात्र धक्कादायक खुलासा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केल्याच्या नंतर न्यूज 18 लोकमतची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे ज्या ठिकाणी नूडल्स अत्यंत घाणेरड्या स्थितीमध्ये बनवलं जातंय. त्याचप्रमाणे सॉसही अत्यंत वाईट स्थितीमध्ये बनवलं जात आहे. जर तुम्ही या ठिकाणी पाहाल तर कधीही आयुष्यामध्ये म्हणजे मरेपर्यंत मी म्हणू शकेन सॉस आणि नूडल्स खाण्याचा तुम्ही विचारही करणार नाहीत. तर आपण जाऊया, तुम्हाला दाखवतोय नक्की इथली स्थिती काय आहे. कामोठीमधील MIDC मध्ये अशा प्रकारचे हे पदार्थ बनवले जातात. ज्या पदार्थाचं सेवन केल्याच्या नंतर निश्चित माणसाला रोग झाल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदरीत स्थिती आहे. कामोठ्या इंडस्ट्रीमध्ये मी आता या ठिकाणी आहे. याच ठिकाणी रात्री आपण बघत असाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाड टाकली आणि या संपूर्ण या कंपनीचा अक्षरशः पर्दाफाश केला. हे जे आपण साहित्य बघत असाल आत्ताही या क्षणाला या ठिकाणी साहित्य पडले आहेत. मात्र यापूर्वी आपण रात्रीच्या 1 वाजताच्या धाडीमध्ये जे साहित्य बघत होतात त्यावेळेस या ठिकाणी आटा आणि काही वस्तू ज्या होत्या ज्यापासून नूडल्स बनवले जात होते ते साहित्य मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. अर्थात इथल्या मालकाने ते लंपास केले असेल निश्चित. मात्र काही अजून या ठिकाणी शिल्लक आहे. आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे बघत असाल ही जी मशीन आहे या मशीन मधून ही नूडल्स तयार केली जाते आणि या नूडल्सचं सेवन आपण करतो. आता या मशीनची जर आपण स्थिती बघितली तर अत्यंत घाणेरड्या अशा प्रकारची स्थिती आहे. मशीन मध्ये नूडल्स तयार केली जाते आणि ज्या नूडल्स बनवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातोय ते हे पाणी आहे. आपण बघत असाल हे पाणी जे आहे हे पाणी माझ्या हातामध्ये आहे आणि अत्यंत घाणेरड्या स्थितीमध्ये हे सगळं पाणी पडलेलं आहे. एकंदरीत आपण जर या रूमची जर परिस्थिती बघितली तर आता या ठिकाणी कोणी नाहीये. सगळे जे होते कामगार या ठिकाणी आपण सगळ्यांनी पळाण केले. मात्र जी स्थिती आपण बघत असाल अत्यंत घाणेरड्या अशा प्रकारची स्थिती आहे. आणि एकंदरीत या मनसेच्या कार्यकर्त्यांनी या संबंधामध्ये या स्थितीमध्ये 1 महिन्यापूर्वी अशा प्रकारची धाड टाकली होती आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अन्न आणि औषध प्रशासनाने यावर कारवाई केली होती. मात्र पुन्हा एकदा त्या स्थितीमध्ये त्याच ठिकाणी अशा प्रकारचं हे जे प्रोजेक्ट आहे ते तयार कसं केलं जातंय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला जातोय. आता आपण नूडल्सची स्थिती बघितली. आता आपण बघत असाल हे जे हा जो रूम आहे ही जी खोली आहे या खोलीच्या बाहेर आपण बघत असाल हे घाणेरडे म्हणजे गटारापेक्षाही भयंकर. मी आता या ठिकाणी उभा आहे. अक्षरशः मी या ठिकाणी उभा राहताना तोंडाला मास्क लावायला हवा कारण वास इतका अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचा येतोय की आपण इथे या ठिकाणी उभे राहू शकत नाही. आणि आपण बघत असाल हे सॉस, ही सॉसची स्थिती बघा. आपण हे अत्यंत घाणेरड्या स्थितीमध्ये या कंपनीमध्ये 2 पदार्थ बनवले जातात. हे सॉस बनवले जातात. हे सॉस हे गटारामध्ये आता फेकलेले आहेत. हेच सॉस जे आपण खातोय आणि याच ठिकाणी नूडल्स ही तयार केली जाते. त्यामुळे ही जी स्वास्थ्य स्थिती आहे ही स्वास्थ्य स्थिती आपण बघत असाल हे सगळे जे आहेत हे जे काही ड्रम्स आहेत छोटे मोठे 5 आणि 10 लिटरचे हे सगळे सॉसने भरलेले आहेत. सॉस म्हणू शकतो की आणखी काय म्हणाल आपण त्याचा अंदाज तुम्हीच लावा. मात्र इतके घाणेरड्या स्थितीतली ही पदार्थ या ठिकाणी तयार तरी कसे केले जातात, कुणाचा वरदस्त आहे, कोण या ठिकाणी आहे.
मनसे या ठिकाणांचा पाठपुरावा नेहमीच करते, मात्र प्रशासन अशा प्रकारच्या कारवायांना तरी सहकार्य करते का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. हा पाठपुरावा ज्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे तोपर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनही हा पाठपुरावा करेल इतकंच मी या ठिकाणी सांगू शकेल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, कामोठे, नवी मुंबई.